बाजारमधनं आपण अशा पद्धतीचे पापड आणून एक वेगळी रेसिपी तयार करून घेऊ। अशी रेसिपी ही तुम्हाला खूप आवडेल। पहा तर मग आता आज आपण बनवणार आहोत मसाले भात। त्यासाठी इत्यादी साहित्य लागणार आहे। लाल हिरव्या मिरच्या, किसलेले खोबरे आणि अद्रक लसूण पेस्ट आणि कढीपत्ता, शिमला मिरची, टोमॅटो बारीक चिरलेले आणि फ्लावर, कोथिंबीर आणि उभा चिरलेला कांदा। मोहरी तडकलेली आहे। आता आपण जिरं पण टाकून घेऊ आणि कांदा टाकून घेऊ, खडा मसाला पण टाकून घेऊ। कढीपत्ता आणि मिरची टाकून घेतलेली आहे। आता आपण लसूण अद्रक पेस्ट टाकणार आहोत। लसूण अद्रक पेस्ट टाकत आहोत। आता आपण खोबरं टाकणार आहोत। लसूण अद्रक खोबरं चांगलं भाजलं गेलं आहे। आता आपण कांदा टाकणार आहोत। कांदा टाकलेला आहे। कांदा पण भाजत आलेला आहे। आता आपण यामध्ये फ्लावर, टोमॅटो आणि शिमला मिरची टाकणार आहोत आणि शिमला मिरची टाकलेली आहे। आपण आता शेंगदाणे मिक्स करणार आहोत। आता आपण यामध्ये मसाले टाकणार आहोत। बिर्याणी मसाला, पण आता यामध्ये हळद टाकून घेणार आहोत अर्धा चमचा आणि यामध्ये आपण पापड घेणार आहोत हे आणि मिक्स करणार आहोत, फ्राय करणार आहोत छान। तर आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि थोडीशी मसुरीची डाळ टाकणार आहोत। 1 वाटी तांदूळ आपण धुवून घेणार आहोत। आता याला चांगली उकळी आलेली आहे। आपण यामध्ये धुतलेले तांदूळ ॲड करून घेऊ। कुकरला आपण आता टोपण लावून घेतलेले आहे। असा हा आपला मसाले भात तयार झालेला आहे। कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।